नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत की सॉफ्टवेअरमध्ये फर्म आपण कसे ॲड करू शकतो. फर्म डिटेल्स म्हणजे जे तुमच्या इनव्हॉइसवर बेसिक डिटेल्स असतात आपल्या शॉपचे, ते आपण फर्म पॅनलमधून ॲड करू शकतो. त्यासाठी आपल्याला उजव्या साईडला जे फर्मचं ऑप्शन आहे, फर्म ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल, जिथे आपण आपल्या फर्मचे जे बेसिक डिटेल्स आहेत ते ॲड करू शकतो. सर्वात आधी आपल्याला शॉपचं जे नेम आहे ते एंटर करायचं. जसं की गणेश ज्वेलर असेल तर आपण इथे नेम मेन्शन करू शकतो. नेम एंटर केल्यानंतर इथे फर्म आय डी क्रिएट करायची, ज्यासाठी तुम्ही शॉपचे जे नेम आहे त्याचे इनिशियल्स यूज करू शकता. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये जो तुमच्या शॉपचं काही रजिस्ट्रेशन असेल, जसं की तुम्हाला उद्यम आधारचा नंबर किंवा शॉप ॲक्ट लायसन नंबर एंटर करायचा असेल, रजिस्ट्रेशन नंबरमध्ये ॲड करू शकता. फर्म डिस्क्रिप्शनमध्ये जसं की तुम्ही कोणत्या डील्स करता, गोल्ड, सिल्वर, डायमंड, किंवा तुम्हाला टॅगलाईन काही ॲड करायची असेल शॉपची सिन्स 1992, तर आपण तशी टॅगलाईन पण ॲड करू शकतो. त्यानंतर शॉपचा जो ॲड्रेस आहे तो इथे एंटर करायचा. सिटी, पिनकोड, फोन नंबर हे पण डिटेल्स तुमच्या सेल इनव्हॉइसवर असतात. जर मोबाईल नंबर तुम्हाला एकापेक्षा जास्त मेन्शन करायचे असतील तर स्लॅश एंटर करून आपण एकापेक्षा जास्त नंबर पण ॲड करू शकतो. ईमेल आय डी जर तुम्हाला शॉपचा एंटर करायचा असेल, ईमेल आय डी इथे मेन्शन करू शकता. वेबसाईट नेममध्ये जर तुमच्या शॉपची वेबसाईट असेल, ई कॉमर्स वेबसाईट वगैरे, त्या वेबसाईटची तुम्ही इथे लिंक पेस्ट करू शकता. त्यानंतर फर्मचा टाईप तुमचा सेल्फ असेल, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड किंवा सोल प्रोप्रायटरशिप असेल तर इथे ती टाईप सिलेक्ट करू शकता. जसं की सोल प्रोप्रायटरशिप असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर कमेंट्स किंवा अदर इन्फो म्हणजे जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही असेल शॉपच्या रिगार्डिंग तर ती इथे ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर जिओ लोकेशन जर तुम्हाला ॲड करायचं आहे, GPS चे तुम्ही लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड इथे ॲड करू शकता, कोऑर्डिनेट्स. त्यानंतर व्हॉट्सॲप लिंक, फेसबुक लिंक, इंस्टाग्राम लिंक ह्या पण लिंक्स जर तुम्हाला ॲड करायचे असतील तर लॉग इन करून तुम्ही त्या लिंक्स कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर SMTP सर्व्हर, SMTP पोर्टपासून SMTP CC ईमेल आय डीपर्यंत ही इन्फॉर्मेशन कशासाठी आहे, जर तुम्हाला कस्टमरशी जीमेल थ्रू कम्युनिकेट करायचं आहे, जसं की सेल इनव्हॉइस तुम्हाला मेल थ्रू सेंड करायचं असेल, ज्यासाठी तुमचं जीमेल अकाउंट जे आहे ते बिझनेस अकाउंट असायला हवं, तर आम्ही ही सर्व्हर पोर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला टेक्निकल टीमकडून सेटअप करून देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही इन्व्हॉइसिंगचं जर सेटिंग घेतले असेल तर आपण इथे ते इन्व्हॉइसचे डिटेल्स फिलअप करून घेऊ शकतो टेक्निकल टीमकडून. त्यानंतर पेमेंट पर्पजसाठी जर तुम्हाला बँक डिटेल्स हवे असतील इनव्हॉइसवर तर तुम्ही इथे ते बँक नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड, त्यानंतर ॲग्रिगेट ID, कॉर्पोरेट ID, URN हे डिटेल्स असतील, जेवढे अवेलेबल डिटेल्स आहेत बँकिंगचे तुम्ही इथे ते मेन्शन करू शकता. पेमेंट डिक्लेरेशनमध्ये जर कस्टमर जेव्हा पेमेंट करतोय तर तेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स ॲड करायचे असतील, नोट लिहायची असेल तर पेमेंट डिक्लेरेशनमध्ये तुम्ही ती ॲड करू शकता. त्यानंतर फायनान्शियल इयर तुमचं कधी स्टार्ट होतं, इथून आपण ही डेट चेंज करू शकतो. कॅश बॅलन्समध्ये जर तुम्हाला ओपनिंग बॅलन्स ॲड करायचा असेल, जसं की कॅश इन हँड असेल, बँकिंगची जी टोटल अमाऊंट आहे ती आपण कॅश बॅलन्समध्ये मेन्शन करू शकतो. त्यानंतर GST नंबर, पॅन नंबर, BIS हॉलमार्किंगचा नंबर हे पण डिटेल्स तुमच्या इनव्हॉइसवर येतात, अवेलेबल असतील तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट लिमिट फ्रॉम आणि प्रिन्सिपल अमाऊंट लिमिट टू हे लोनसाठी असतं. म्हणजे तुम्ही कस्टमरला जे लोन देता त्याचं काही लिमिट सेट करायचं असेल, जसं की 1 लाखापासून 5 लाखापर्यंत किंवा 5 लाखापासून 10 लाखापर्यंत तुम्ही लोनचं काही लिमिट सेट करत असाल तर इथे ते अप्पर लोअर लिमिट तुम्ही सेट करू शकता, जेणेकरून जेव्हा तुम्ही कस्टमरला लोन द्याल तर तेव्हा जे लिमिट असेल, लिमिटपेक्षा जर जास्त किंवा कमी आपण लोन दिलं तर ते तुम्हाला मेसेज पॉपअप करेल की तुम्ही लिमिटपेक्षा जास्त किंवा कमी लोन देताय. त्यानंतर हेडर इन्फॉर्मेशनमध्ये जर तुमचं सेल इनव्हॉइस आहे त्यावर जर काही हेडर हवं असेल, जसं की शुभ लाभ आहे, श्री गणेशाय नमः असेल तर आपण ते हेडरमध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर फॉर्म फुटर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला काही टर्म्स आणि कंडिशन्स ॲड करायचे असतील इनव्हॉइसवर, फुटर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर कंपनी लोगोचा ऑप्शन आहे, म्हणजे फर्मचा जर तुम्हाला शॉपचा लोगो ॲड करायचा असेल जो तुमच्या इनव्हॉइसवर डाव्या साईडला दिसेल तर तुम्ही फोटो ॲड करू शकता. त्यासाठी इथे ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं. सिस्टीममधून आपण ही इमेज सिलेक्ट करू शकतो आणि ओपन करायचं, ती इमेज तुमच्या इनव्हॉइसवर दिसेल डाव्या साईडला. उजव्या साईडला जर तुम्हाला किंवा BISचा किंवा हॉलमार्कचा लोगो हवा असेल तर तुम्ही फॉर्म राईट लोगोमध्ये अपलोड करू शकता. इथे क्लिक करायचं, त्यानंतर BISचा लोगो सिलेक्ट करून ओपन करायचा. त्यानंतर ओनरची सिग्नेचर जर तुम्हाला इनव्हॉइसवर हवी असेल तर ओनर सिग्नेचरचा पण तुम्ही फोटो ॲड करू शकता. QR कोड जर पेमेंट पर्पजसाठी तुम्हाला GPay किंवा फोनपेचा QR कोड इमेज हवे असेल इनव्हॉइसवर तर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमची जी फर्म आहे ती ॲड होईल. तर समजा तुम्ही होम ऑप्शनवर आहात, तुम्हाला फर्मचे डिटेल्स अपडेट करायचे आहेत तर त्यासाठी इथे जो फर्मचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल केलं की तुम्हाला दिसेल GJ म्हणून हे तुमची फर्म ID आहे. या ID वर जर आपण क्लिक केलं तो हा फॉर्म परत ओपन होतो. आपण काही डिटेल्स अपडेट करायचे असतील
तर इथे डिटेल्स अपडेट करून ह्या अपडेट ऑप्शनवर जर क्लिक केलं तर फॉर्म डिटेल्स तुमचे अपडेट होतील. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.